नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण रोटेशनल डायनॅमिक्सचे काही पी-वाय-क्यूज सॉल्व्ह केले. हे पी-वाय-क्यूज काही विद्यार्थ्यांना अवघड वाटले. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, की या चॅप्टरचं जे बेसिक आहे. बघा कुठलेही पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये असणारे सर्व फॉर्म्युलेज एकदा रिवाईज करायचे आहेत. जर ते फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती असतील, तर ते पी-वाय-क्यूज जे आहेत, त्यामध्ये वापरली जाणारी जी ट्रिक आहे, ती तुम्हाला सोपी वाटणार आहे. तर आज आपण सर्वात आधी या रोटेशनल डायनॅमिक्सचे जे काही रिक्वायर्ड फॉर्म्युलेज आहेत, जे काही इम्पोर्टंट फॉर्म्युलेज या चॅप्टरमधले आहेत, ते आधी डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर उरलेले जे पी-वाय-क्यूज आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. आता हे फॉर्म्युले तुमचे एकदा परफेक्ट झाले, की तुम्ही या आधीचा व्हिडिओ जो आहे तो पुन्हा एकदा बघा. त्यामध्ये आपण इम्पोर्टंट पी-वाय-क्यूज जे आहेत ते कव्हर केलेले आहेत आणि ते पी-वाय-क्यूज तुम्हाला त्यावेळेस नक्कीच सोपे वाटणार आहेत. चला तर मग बघूयात आपण आजचा. या चॅप्टरचं जसं नाव आहे बघा रोटेशनल डायनॅमिक्स. तर या रोटेशनल डायनॅमिक्समध्ये 2 मोशन्स प्रेझेंट असणार आहे. एक असणार आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरी जी आहे, ती आहे रोटेशनल मोशन. आता ही जी सर्क्युलर मोशन आहे बघा, या सर्क्युलर मोशनमध्ये सर्वात आधी जो काही प्रश्न विचारला जाईल पेपरला, आपल्याला काय करायचं आहे, की तो नेमकं कोणत्या कॅटेगरीचा आहे हे ओळखायचं आहे. कारण सर्क्युलर मोशनमध्ये एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे आणि एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे. ठीक आहे. युनिफॉर्म म्हणजे काय? सर्क्युलर मोशन परफॉर्म होत असताना त्या ऑब्जेक्टची स्पीड त्या ठिकाणी जर कॉन्स्टंट असेल, तर अशा मोशनला आपण युसीएम असं म्हणायचं आणि जर का स्पीड व्हॅरी होत असेल, तर त्याला नॉन युसीएम असं म्हणायचं. मग ह्या कॅटेगरीमध्ये हा जो प्रश्न आहे, तो आधी आपण क्लासिफाय करून घ्यायचा, की तो कोणत्या टाइपचा आहे, वेदर इट इज ऑफ यूसीएम ऑर नॉन यूसीएम. ठीक आहे. मग एकदा का तुम्हाला हे कळालं, तर तुम्हाला माहिती आहे, की यूसीएम मध्ये काय-काय ॲप्लिकेशन्स आहेत. आपण जर सुरुवातीला बघितलं, तर व्हेइकल ऑन अ हॉरिझॉन्टल ट्रॅक हा एक कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर बँकिंग ऑफ रोड्स हा एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे त्याचे हे ॲप्लिकेशन्स आहेत. त्यानंतर आहे वेल ऑफ डेथ किंवा ज्याला आपण वॉल ऑफ डेथ म्हणतो, मौत का कुआं, तो एक कॉन्सेप्ट आहे किंवा कोनिकल पेंडुलम आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. एवढेच कॉन्सेप्ट आहे आणि या टॉपिकवरती सर्क्युलर मोशनचा जो पार्ट आहे, यावरती पेपरला प्रश्न जो आहे तो विचारला जात असतो. रोटेशनल मोशनमध्ये मात्र तुम्हाला जे डिफरंट टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर मग यामध्ये जर आपण बघितलं सर्क्युलर मोशनमध्ये, तर पहिला जो फॉर्म्युला आहे बघा, तो आहे फॉर अ सर्क्युलर मोशन विथ व्हॅरिंग स्पीड द एक्सेलरेशन. आता हे टोटल एक्सेलरेशन आहे. टोटल एक्सेलरेशनमध्ये फॉर्म्युला जो आहे बघा, तो आहे ए इक्वल टू अंडर रूट ऑफ एटी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. आता एटी स्क्वेअर जो आहे याला आपण टेंजेन्शियल एक्सेलरेशन असं म्हणतो आणि एसी जो आहे याला सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असं म्हणतात. समजा या ठिकाणी आपण एक ऑब्जेक्ट घेऊयात, असं इमॅजिन करूयात, की हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन जी आहे ती परफॉर्म करत आहे. मग जर का ऑब्जेक्ट हा ए या पोझिशन पासून निघत असेल आणि तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरत असेल. आता व्यवस्थितपणे समजून घ्या. आता हा ऑब्जेक्ट समजा ॲक्सेलरेट होत आहे किंवा याची स्पीड जी आहे ती वाढत आहे. आता स्पीड वाढणं म्हणजेच ॲक्सेलरेट होणं असतं. मग याच्यामध्ये 2 ॲक्सेलरेशन असतात. कोणते? एक असतं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, बरोबर आहे? तर हा ऑब्जेक्ट असा राहणार आहे ना सुरुवातीला, बरोबर आहे की नाही? आणि इथून त्याची डायरेक्शन बदलणार आहे. म्हणजे हे कोणतं झालं? हे झालं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि हे टुवर्ड्स द सेंटर जे लागणार आहे ना, ते असणार आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. मग हे जे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन असतं, याचं काय काम असतं? याचं काम असतं या ऑब्जेक्टची स्पीड वाढवणे. लक्षात ठेवा याचं काम काय आहे? त्या ऑब्जेक्टच्या स्पीडला इन्क्रीज करणे. ठीक आहे. आणि हे जे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे व्हिच इज ॲक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, याचं काम काय असतं? याचं काम असतं त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज करणं. डायरेक्शनला बदलण्याचं काम कोणाचं असतं? या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं असतं आणि त्यामुळे या ठिकाणी आपण काय करतो बघा, आता व्हेक्टर फॉर्म आहे बघा. नॉर्मली आपण जर बघितलं जर का हा असा जर आपण ड्रॉ केला ना, तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होत असतो आणि रिझल्टंटचा एक फॉर्म्युला पण असतो रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. एवढं काय तुम्हाला डेरिव्हेशन वगैरे विचारलं जात नाही. तुम्हाला फक्त सिम्पली काय लक्षात ठेवायचं आहे, की जर एखादा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन अशा पद्धतीने परफॉर्म करत असेल, तर जे टोटल ॲक्सेलरेशन असणार आहे, दॅट विल बी अंडर रूट ऑफ एटी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. कारण थीटा त्या ठिकाणी 90 डिग्री बनतो ना. तर या फॉर्म्युल्यानेच काढलेला आहे हा फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला आपल्याला भेटला टोटल ॲक्सेलरेशनचा, तो यानेच काढलेला आहे. ठीक आहे. मग आपण काय बेसिक गोष्ट लक्षात ठेवणार, ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, तर त्याचं ॲक्सेलरेशन किती? अंडर रूट ऑफ एटी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. एटी म्हणजे काय? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, ज्याला आपण डीव्ही/डीटी ने रिप्रेझेंट करतो. डीव्ही म्हणजे कोणती व्हेलॉसिटी झाली आता ही? ही झाली लिनियर व्हेलॉसिटी. माहिती आहे ना तुम्हाला? ज्यावेळेस आपण हा जो ऑब्जेक्ट आहे, हा जर का ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, समजून घ्या या ठिकाणी. समजा एखादा ऑब्जेक्ट हा
सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. समजा या सर्कम्फरन्स वरती तो फिरत आहे. तर याची कोणती व्हेलॉसिटी असते? अँग्युलर व्हेलॉसिटी असते. कारण तो एका सर्कलमध्ये फिरत आहे. म्हणून त्याची कोणती व्हेलॉसिटी असणार? अँग्युलर व्हेलॉसिटी असणार. पण मला या ठिकाणी सांगा, ज्यावेळेस ऑब्जेक्ट या ठिकाणावरून निघणार आहे, तर त्याला असं जायचं होतं ना, अशा पद्धतीने सरळ. मग ही कोणती व्हेलॉसिटी झाली? इथून त्याने त्याची डायरेक्शन बदलली. पण इथून इथपर्यंत तो सरळ गेला ना. मग इथून इथपर्यंतची ही जी व्हेलॉसिटी होती, ही कोणती व्हेलॉसिटी होती? लिनियर व्हेलॉसिटी होती. त्याला आपण त्या ठिकाणी टँजेन्शियल व्हेलॉसिटी असं म्हणतो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच कोणतं ॲक्सेलरेशन बनत असतं त्या ठिकाणी? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन बनत असतं. मग ही जी लिनियर व्हेलॉसिटी आहे आणि ही जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, यांचं एक नातं आहे, यांचं एक रिलेशन आहे. काय रिलेशन आहे ते? V इज इक्वल टू R इंटू ओमेगा. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू R इंटू ओमेगा. ओमेगा म्हणजे कोणती व्हेलॉसिटी? अँग्युलर व्हेलॉसिटी. तर हे रिलेशन अत्यंत महत्वाचं आहे, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर महत्वाची गोष्ट या ठिकाणी काय? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन काढताना आपण काय करतो? या लिनियर व्हेलॉसिटीला टाइम सोबत डिफरन्शिएट करतो. ठीक आहे. सो डीव्ही बाय डीटी इज नथिंग बट टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? व्ही स्क्वेअर बाय आर. हे पण लक्षात ठेवा. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय आहे? व्ही स्क्वेअर अपॉन आर. काल आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन एक सॉल्व्ह केलं बघा. त्याच्यामध्ये लिहिताना माझ्याकडून काय झालं, इथे जी स्पीड आपण घेतली होती ना, त्याचा स्क्वेअर करायचा होता. तर उत्तर आपलं बरोबर आहे त्याच्यामध्ये. पण याचा स्क्वेअर करा. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे आणि याची स्पीड किती असते? √3r जी असते. बाकीचं त्या ठिकाणी करायची पण काही गरज नाही. तुम्हाला जर काही इथे व्हेलॉसिटी माहिती असेल त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधली, तर डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर भेटणार आहे. एनिवे, तर लक्षात ठेवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असणार आहे? व्ही स्क्वेअर अपॉन आर. व्ही म्हणजे कोणती व्हेलॉसिटी असणार आहे? लिनियर व्हेलॉसिटी आणि आर म्हणजे त्याची रेडियस. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला जो आहे तो आहे बघा सेंट्रिपिटल फोर्सचा. हे लक्षात आलंय तुमच्या? हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तसं मी ग्रुपमध्ये याची जी पीडीएफ आहे ती पाठवून देईलच. आता दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे सेंट्रिपिटल फोर्सचा. बघा जिथे-जिथे सर्क्युलर मोशन असते, तिथे-तिथे सेंट्रिपिटल फोर्स प्रेझेंट असतो. आलं का लक्षात? सेंट्रिपिटल फोर्स इज द कॉज ऑफ सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्स असेल, तरच त्या ठिकाणी काय होणार आहे? सर्क्युलर मोशन घडणार आहे. त्यामुळे सर्क्युलर मोशनचं कारण कोण असतं? सेंट्रिपिटल फोर्स असतो. जसं एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा दगड आहे, तो आपण एका दोरीला बांधला आणि आपण असा तो फिरवतोय. आता आपण असा फिरवतोय म्हणजे ही कोणती मोशन झाली? ही सर्क्युलर मोशन आहे. त्याला आपण कोणती मोशन म्हणतो? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ठीक आहे. असा फिरतोय तो हॉरिझॉन्टल आणि असं असेल तर व्हर्टिकल, असं असेल तर हॉरिझॉन्टल. मग या ठिकाणी हा ऑब्जेक्ट फिरवण्यासाठी आपण सुरुवातीला फोर्स लावतो, परंतु त्या दोरीमध्ये सुद्धा एक फोर्स आहे ना, त्या दोरीमध्ये सुद्धा एक टेन्शन आहे ना. म्हणजे याला जर आपल्याला कंटिन्युअसली असं राउंडमध्ये जर फिरवायचं असेल, तर त्या दोरीला कायम आपल्याला टेन्शनमध्ये ठेवणं गरजेचं आहे. ती दोरी अशी कायम ताणलेली पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे त्या दोरीमध्ये, त्या स्ट्रिंगमध्ये एक फोर्स असतो. दॅट फोर्स इज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. कुठे लागत असतो तो फोर्स? टुवर्ड द सेंटर. म्हणजे असा फिरवताना जो सर्कल तयार होणार आहे, त्या सर्कलचा जो सेंटर पॉइंट असणार आहे, आता इमॅजिन करा त्याचा सेंटर पॉइंट जिथे काही असेल तिथे. तर त्या सेंटरकडे एक फोर्स लागतो. त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स. जर ती दोरी टेन्शनमध्ये नसती, तर हा फोर्स तयार झाला असता का? नसता झाला. आणि जर हा फोर्सच तयार झाला नसता, तर सर्क्युलर मोशन कुठे झाली असती? पडून गेलं असतं ते खाली. बरोबर आहे? मग त्यासाठी आपण काय म्हणतो, की सेंट्रिपिटल फोर्स जो आहे, तो सर्क्युलर मोशनसाठी गरजेचा आहे. जिथे-जिथे सर्क्युलर मोशन, तिथे-तिथे सेंट्रिपिटल फोर्स असं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स काढण्यासाठी फॉर्म्युला असतो आपल्याकडे F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r. काय फॉर्म्युला आहे? 2 फॉर्म्युले आहेत. आता हे कोणती व्हेलॉसिटी आहे? लिनियर व्हेलॉसिटी. आपल्याला माहिती v इक्वल टू r इंटू ओमेगा आहे. बरोबर आहे? म्हणजे या व्हीच्या जागेवरती मी काय लिहू शकतो? r इंटू ओमेगा म्हणजे F इज इक्वल टू काय बोला बरं? m अपॉन r इंटू r स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. हा r कॅन्सल. सो F इज इक्वल्स टू mr ओमेगा स्क्वेअर. कोणतीही व्हेलॉसिटी असू द्या तुमच्याकडे. तुम्ही म्हटलं सर लिनियर व्हेलॉसिटी माझ्याकडे, हा फॉर्म्युला वापरा. तुम्ही म्हटलं नाही सर अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, हा फॉर्म्युला वापरा. आलं का लक्षात? त्याला कोणता फोर्स म्हणायचं? याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स. बरं समजा आपण आता जो एक्सपेरिमेंट केला, नाही का, आपण गावाकडे बघितलं तर त्याला आपण गोफण असं म्हणतो. असं फिरवतात ना ते पक्ष्यांना उडवण्यासाठी. हं. मग समजा अचानक त्या दोरीमधून जर दगड निसटला, तर हा दगड जो आहे हा कशा पद्धतीने मूव्ह होईल? ज्या डायरेक्शनमध्ये तो निसटणार आहे, ज्या दिशेने तो असा फिरवताना निसटणार आहे, त्याच डायरेक्शनने तो पुढे जाणार आहे. मग त्या दगडावरती सुद्धा एक प्रकारचा फोर्स आहे. तो कोणता फोर्स आहे? तो फोर्स असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. कोणता फोर्स असतो तो? सेंट्रिफ्युगल. अतिशय बारीक फरक आहे बघा सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल मध्ये. मला सांगा दगड निसटल्यानंतर
तो दगड जो आहे तो कशा पद्धतीने मूव्ह होत आहे, तो त्या सर्कलच्या सेंटरकडे येत आहे की त्या सर्कलच्या सेंटरकडून लांब जात आहे, लांब जात आहे. त्यामुळे याची डेफिनेशन म्हणत असताना आपण फरक फक्त एवढाच ठेवणार आहे. इथे शब्द महत्वाचा होता टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सेंट्रीफ्युगल मध्ये आपण म्हणणार अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. द फोर्स विच इज ऍक्टिंग अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, दॅट फोर्स इज सेड टू बी सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स काढण्याचा फॉर्म्युला हाच आहे. फक्त त्याला काय साईन लावायचं, मायनसचं साईन लावायचं. मग काहींच्या मनामध्ये प्रश्न असेल, सर प्रत्येक वेळेस असंच असतं का? तर प्रत्येक वेळेस असं नसतं. समजा सेंट्रीफ्युगल जर प्लस घेतला तुम्ही तर मग सेंट्रीपिटलला मायनस घ्या. ते दोघे एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. ज्याला तुम्ही पॉझिटिव्ह घेत आहात त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट दुसरा असणार आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याला काय लावायचं, मायनसचं साईन लावायचं असतं. आलं लक्षात हे? दोन फॉर्म्युला लक्षात आले तुमच्या. सेंट्रीपिटल फोर्स काय, सेंट्रीफ्युगल फोर्स काय. आता पुढे व्हेकल. आता हे ऍप्लिकेशन चालू होतात UCM चे, ठीक आहे. आता एखादी व्हेकल जर असेल, ती जर का सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, समजा हा रस्ता आहे इथून इथपर्यंत, मग हा सुद्धा काय आहे, आर्क झाला ना. याला जर मी असं पुढे कंटिन्यू केलं तर हा एक सर्कल बनणार आहे, बरोबर आहे. आणि हा काय झाला, त्या सर्कलचा आर्क. आणि आर्क इज द पार्ट ऑफ सर्कल, म्हणजे ते कुठेतरी सेंटर असणार आहे. मग ज्यावेळेस मी इथून अशी बाईक चालवणार आहे किंवा गाडी चालवणार आहे, त्यावेळेस या सेंटरकडे काय होणार आहे, एक फोर्स लागणार आहे. तो फोर्स कोणता असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. हा फोर्स असेल तरच आपण टर्न घेऊ शकतो. जर हा फोर्स व्यवस्थित मेंटेन नाही झाला, हा सेंट्रिपिटल फोर्स जर त्या ठिकाणी मेंटेन नाही झाला, तर आपण त्या ठिकाणी टर्न घेऊ शकणार नाही. गाडी स्लिप होईल किंवा गाडी या रोडच्या खाली जाईल. ठीक आहे. मग हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा नेमकं इथे कोण, हा सेंट्रिपिटल फोर्स असतो या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स. टायरमध्ये आणि रोडमध्ये जे काही फ्रिक्शन होणार आहे, त्यामुळे एक फ्रिक्शनल फोर्स तयार होतो आणि हा फ्रिक्शनल फोर्स या सर्कलच्या सेंटरकडे लागतो. त्या फ्रिक्शनल फोर्सलाच आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणत असतो. ठीक आहे. मग आता इथून जर तुम्हाला बाईक जर का सेफली टर्न घ्यायचा असेल, व्यवस्थितपणे जर आपल्याला ही गाडी अशा पद्धतीने घेऊन जायची असेल, तर आपली सेफ स्पीड किती असायला पाहिजे? तर यासाठी फॉर्म्युला असतो, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तो असतो व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी. आलं का लक्षात? म्यू म्यू म्हणजे काय असतो, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतो. हा एक कॉन्स्टंट असतो. आता हा कॉन्स्टंट असतो म्हणजे हा वेळेनुसार बदलतो सुद्धा. म्हणजे कसं माहिती का, समजा आपण गाडी चालवतोय. आता समजा उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये रस्त्याने ज्यावेळेस आपण गाडी चालवतोय, तर रोडचं आणि टायरचं जे काही फ्रिक्शन होणार आहे, तर त्याची काहीतरी व्हॅल्यू असणार की फ्रिक्शन किती प्रमाणात होत आहे. पण समजा पावसाळ्याचे दिवस असतील आणि रोडवरती पाणी साचलेलं असेल, तर त्यावेळेस सुद्धा त्या टायरमध्ये आणि रोडमध्ये काहीतरी फ्रिक्शन होणार आहे. बरोबर आहे. मग ह्या दोन्ही केसेसमध्ये जे फ्रिक्शन त्या ठिकाणी होणार आहे, हे फ्रिक्शन सारखं असेल की कमी जास्त असेल? कमी जास्त असेल ना. समजा आता तो जो रोड आहे तो कसा आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या रोडवरती ती गाडी चालवत आहात ते सुद्धा महत्वाचं आहे. जर का हायवे असेल, तर हायवेवरती आपल्याला माहिती आहे की रोड जो आहे तो स्मूथ आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फ्रिक्शन किती प्रमाणात होणार आहे. जर का रफ सरफेस असेल तर फ्रिक्शन किती प्रमाणात होणार आहे. म्हणजे फ्रिक्शनची जी किंमत आहे ही प्रत्येक वेळेस बदलते. म्हणजे ही क्लायमॅटिक कंडिशन्स वरती पण डिपेंड आहे. याच्यासोबत त्या टायरचं मटेरियल काय आहे, तो रोडचा सरफेस कसा आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, यावरती सुद्धा डिपेंड असतं. त्यामुळे ह्या म्यूची किंमत पर्टिक्युलर कंडिशनमध्ये दिलेली असते. नॉर्मली हे कॉन्स्टंटच आपण त्या ठिकाणी घेत असतो. त्या पर्टिक्युलर सीझनसाठी. ठीक आहे. आर म्हणजे काय आहे, रेडियस आहे आणि जी म्हणजे कोण आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ज्याची किंमत किती असते, अबाउट कॅल्क्युलेशन पर्पज पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा कॅल्क्युलेशन पर्पजसाठी किती असते, जी असतो 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आलं का लक्षात? तेवढी स्पीड तुमची त्या ठिकाणी टर्न घेताना असायला पाहिजे. तर हा फॉर्म्युला कशासाठी लक्षात ठेवायचा तुम्हाला? हं, ज्यावेळेस तुम्ही व्हेइकल एका सर्क्युलर ट्रॅकवरती चालवताय. परंतु तो सर्क्युलर ट्रॅक हॉरिझॉन्टल आहे बरं का. म्हणजे असा हॉरिझॉन्टलच आहे तो. असा घाट वगैरे नाही, वरती नाही चढत आहे आपण किंवा वरतून खाली नाही येते. त्याच्यासाठी आहे. पण समजा अ कार मूव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन ऑन अ बँक रोड. आता बँक रोड म्हणजे काय? असे रोड जे बँकेत जातात. बँकिंग ऑफ रोड कशाला म्हणतात? सांगा बरं? बँकिंग ऑफ रोड्स म्हणजे काय? याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. ठीक आहे. बघा, एक्सप्लेन करतो मी. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय माहिती का? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या घाटावरती गाडी चालवता किंवा घाटामधून आपण गाडी खाली घेत असतो, तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर का टर्न घ्यायचा असेल, समजा इमॅजिन करा, एखादा घाट आहे अशा पद्धतीचा आणि असा रस्ता आहे. आपण असं वरती चढतोय. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण इथे टर्न घेऊ ना, ह्या पॉइंटला असा, तर इथून बरोबर तुम्ही हा रस्ता जो आहे ना, तो कसा आहे तो व्यवस्थितपणे इमॅजिन करा किंवा आठवा. हा रस्ता कसा असतो? जर आपण असा टर्न घेत असू ना, तर हा रस्ता असा असतो बघा थोडासा. ही जी साईड असते ना, ही इकडची,
आउटर सरफेस हा थोडासा टिल्टेड असतो, थोडासा तो वरती उचललेला असतो. रोडची ही जी दुसरी बाजू असेल, समजा हा रोड आहे असा, ठीक आहे. तर रोडची ही जी बाजू आहे ना, ही अशी थोडीशी उचललेली असते, ठीक आहे, टिल्ट केलेली असते. मग हे जे टिल्टिंग ऑफ रोड आहे ना, त्या टिल्टिंग ऑफ रोडलाच आपण नॉर्मली बँकिंग ऑफ रोड्स असं म्हणत असतो. म्हणजे रोडची एक साइड, त्याचा जो एक काठ असेल, त्याची जी एक एज असणार आहे, ती थोडीशी अशी टिल्टेड असते. ठीक आहे. म्हणजे समजा अशा पद्धतीचा हा रोड असतो बघा. समोरून जर बघितलं ना आपण अशा पद्धतीचा. म्हणजे या हॉरिझॉन्टल सोबत या ठिकाणी काही ना काही अँगल बनलेला असतो आणि इथे असणारे व्हेइकल. असं तुम्ही इमॅजिन करू शकता, की समोरून बघितल्यानंतर बरं का. लक्षात येतं ना, हा रस्ता कसा आहे समोरून, म्हणजे ती गाडी अशी येणार आहे. मग हॉरिझॉन्टल सोबत काय केलं त्याने? या ठिकाणी हा थिटा बनवला ना. तर ही जी प्रोसेस असते, या रस्त्याची एक बाजू वरती करायची, त्यालाच आपण बँकिंग ऑफ रोड्स असं म्हणत असतो. मग अशा रोडवरती जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि आपल्याला बघायचं असेल, की मॅक्सिमम परमिसिबल स्पीड टू अव्हॉइड स्लिपिंग. तर त्या ठिकाणी तुम्ही मॅक्सिमम स्पीड किती ठेवू शकता? तर त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे व्ही इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट आर जी इंटू म्यू एस प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. वन शॉटमध्ये हे पूर्ण मी डिराईव्ह सुद्धा केलेलं आहे. डेरिव्हेशन बघायचं असेल तर तुम्ही तिथे बघा. आणि याची पॉवर आहे 1/2. पॉवर 1/2 म्हणजेच काय रूट. याला तुम्ही रूटमध्ये लिहिलं तरी चालतं. रूटमध्ये लिहा किंवा अशा पद्धतीने लिहा. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता आता जर का आपण म्हटलं, की तिथे म्यू-एस जो आहे, म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची किंमत समजा 0 आहे. मग हा जर म्यू-एस 0 झाला, तर बघा बरं आपल्याला काय भेटेल? व्ही इक्वल टू आर-जी. आता हा तर 0 झालेला आहे, याला द्या सोडून. आर-जी टॅन थिटा आणि डिव्हिजनमध्ये कोण आहे? म्यू-एस. म्यू-एस तर 0 आहे. 0 इंटू टॅन थिटा 0 झाला. 1 मायनस 0 1 म्हणजे आर-जी टॅन थिटा एवढं शिल्लक राहतं. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू काय भेटते आपल्याला? व्ही स्क्वेअर अपॉन आर-जी. मग इथून जर व्ही विचारला, तर व्ही काय येणार आहे? तो असणार आहे अंडर रूट ऑफ आर-जी टॅन थिटा. पण हा फॉर्म्युला कधी वापरायचा? ज्यावेळेस ते स्पष्ट सांगतात, की त्या ठिकाणी होणारं जे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे किंवा तिथे असणारी जी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू आहे, ती 0 आहे त्यावेळेस. आणि जर त्या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0 नसेल, तर मात्र तुम्हाला हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरायचा आहे. ठीक आहे. आता पुढे जर टॅन थिटा काढायचा असेल, तर हा एक फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे किंवा टॅन थिटासाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता किंवा बेसिक ट्रिगोनोमेट्री सुद्धा त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. टॅन थिटा इज इक्वल टू आपण काय म्हणणार? टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजस्टंट असंही आपल्याला वापरायला. आणि जर हा नसेल वापरायचा तर आपण त्या ठिकाणी पी-जी-टी जी आहे ती लावू शकतो. राइट अँगल ट्रायंगल जर तयार होत असेल, तर तुम्ही टॅन थिटाचा हा फॉर्म्युला वापरा किंवा मग त्याची हाईट बघा, म्हणजे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स देतं ते अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. त्यानंतर पण काही फॉर्म्युले आहेत. आता हे तेच फॉर्म्युले आहेत जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केले बघा. हॉरिझॉन्टल रोडसाठी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला ना, व्ही इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. द मॅक्सिमम व्हेलॉसिटी विथ व्हिच अ कार कॅन टेक अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस विदाउट स्लिपिंग इज. म्हणजे एवढी तुम्ही स्पीड ठेवू शकता. याच्या पुढे जर तुम्ही स्पीड वाढवली, तर त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स व्यवस्थित मेंटेन होणार नाही. सेंट्रिपिटल फोर्स व्यवस्थित मेंटेन होणार नाही म्हणजे फ्रिक्शन व्यवस्थित होत नाहीये. फ्रिक्शनल फोर्स व्यवस्थित मेंटेन होत नाहीये आणि म्हणून त्या ठिकाणी आपण व्यवस्थित सर्क्युलर टर्न घेऊ शकणार नाही. तेवढी मॅक्सिमम स्पीड तुम्ही ठेवू शकता. सेफ व्हेलॉसिटीसाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे अंडर रूट ऑफ आर-जी टॅन थिटा. तर हे जे फॉर्म्युले आतापर्यंत आपण बघितले, हे कशासाठी होते? हे होते बँकिंग ऑफ रोडसाठी. ठीक आहे. याला काय म्हणायचं? बँकिंग ऑफ रोड्सचा कॉन्सेप्ट. आणि हा जो थिटा असतो, या थिटाला आपण अँगल ऑफ बँकिंग असं म्हणतो. जर कुठे तुम्हाला अडचण असेल, समजलं नसेल, तर कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. त्याचं उत्तर मी तुम्हाला 100% देणार आहे. ठीक आहे. आता यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे बघा, तो आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवरती आपण कालही काही एम-सी-क्यूज जे आहेत ते सॉल्व्ह केले बघा. आणि तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये तोच विचारला जातो, की टेन्शन किती आहे? एनर्जी किती आहे? हे सांगा. बरं आपण कोणकोणत्या पोझिशनला इंटरेस्टेड असतो? एक ही पोझिशन, लोवर मोस्ट पोझिशन असेल, इथे मिड पोझिशन असेल, इथे अपर मोस्ट पोझिशन असेल आणि इथे मिड पोझिशन. हे तर सेमच असतं. ठीक आहे. याचा काही प्रॉब्लेम नाही. मग आता आपण 2च गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहे. एक काय? एक टेन्शन. आता टेन्शनचं पण काही या ठिकाणी पण विचारू शकतात कोणत्या पॉइंटला त्या ठिकाणी किती टेन्शन आहे. आपण 2 गोष्टी फाइंड आउट केल्या होत्या. याचं डेरिव्हेशन जर तुम्ही बघितलं वन शॉटमध्ये, तर आपण या 4 पॉइंटला एनर्जी फाइंड आउट केलेली आहे. टोटल एनर्जी किती आहे? आणि दुसरा जो पॉइंट आहे, तो आपण त्या ठिकाणी असणारी त्याची व्हेलॉसिटी फाइंड आउट केलेली आहे. असे हे
दोन पॉइंट्स जे आहेत ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशनसाठी महत्वाचे आहेत. आता एक कॉमन फॉर्म्युला आहे बघा. त्यामध्ये कोणता फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा सर्वात आधी? जर आपल्याला कोणत्याही पॉइंटला, कोणत्याही पोझिशनला जर का टेन्शन विचारलं किती आहे, ठीक आहे? समजा ऑब्जेक्ट असेल ना, आता हा ऑब्जेक्ट काय होणार आहे? असा फिरणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही समजा तो फिरणार आहे गोल. मग ही जी दोरी आहे, याच्यामध्ये काय असणार आहे? टेन्शन असणार आहे. मग हे जे टेन्शन आहे, हे टेन्शन आपल्याला कोणत्याही पोझिशनला विचारलं, हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना टेन्शन तुम्हाला कोणत्याही पॉइंटला काढायचं असेल, इथे असेल, इथे असेल, इथे असेल, इथे असेल, कुठेही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. हा फॉर्म्युला विसरायचा नाही. काय फॉर्म्युला आहे? T इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r प्लस mg कॉस थिटा. हा टेन्शनचा फॉर्म्युला आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना कोणत्याही पोझिशनला जर तुम्हाला टेन्शन विचारलं, सरळ हा फॉर्म्युला लावून द्यायचा. तुम्हाला फक्त थिटा गरजेचा असतो इथे. ते सांगतात थिटा किती. हं? पुढे जर आपल्याला टेन्शन हे लोवेस्ट पॉइंटला काढायचं असेल, म्हणजे इथे. आता आपल्याला माहिती आहे, की इथे जर टेन्शन काढायचं असेल, तर या ठिकाणी थिटा जो आहे, तो 0 असणार आहे. बरोबर आहे? कारण मास आणि एम आणि जी हे दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत. म्हणून थिटाची किंमत किती झाली तिथे? 0 डिग्री. आणि तुम्हाला फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा आहे? टेन्शन ॲट लोवेस्ट पॉइंट इज इक्वल टू एम-व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा तर पहिला ॲज इट इज आहे. आणि थिटाची किंमत जर आपण इथे 0 ठेवली, 0 डिग्री ठेवली, तर कॉस 0 हा 1 असतो. म्हणून कॉस थिटा लिहायची गरज नाहीये. म्हणजे फॉर्म्युला काय बनला? एम-व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम-जी. आणि ह्या कोणत्या पोझिशनला आहे? लोवेस्ट पोझिशनला. त्यामुळे व्हेलॉसिटीच्या सफिक्समध्ये आपण एल लावतो या ठिकाणी. जर आपल्याला हायेस्ट पॉइंटला काढायचं असेल तर हायेस्ट पॉइंटला काय होतं बघा, या ठिकाणी हायेस्ट पॉइंटला काढायचं असेल, तर थिटा जो आता बनणार आहे, तो बनणार आहे 180 डिग्री. बरोबर आहे. मग थिटा जर 180 डिग्री झाला त्या ठिकाणी, तर आपल्याला माहिती आहे की कॉस 180 किती असतो? कॉस 180 असतो -1. मग कॉस 180 जर -1 झाला, तर प्लस इंटू मायनस काय होतो हा? मायनस होतो. फॉर्म्युला दोन्ही पण सिंपल आहे. फक्त लोवेस्ट पोझिशनला काढायचं असेल, तिथे प्लस घ्यायचं, कॉसला लिहायचं नाही. इथे प्लस लिहायचं आणि जर हायेस्ट पॉइंटला काढायचं असेल, तर मायनस लिहायचं. मग टेन्शन कुठे जास्त आहे सांगा बरं? इथे जास्त आहे हायेस्ट पॉइंटला की लोवेस्ट पॉइंटला? इथे प्लस आहे ना, म्हणून लोवेस्ट पॉइंटला जास्त असणार आहे. तसंही आपल्या लक्षात येतं, असं ऑब्जेक्ट फिरवताना टेन्शन सर्वात जास्त खाली असणार आहे. वरती जाताना टेन्शन मिनिमम असणार आहे. ती दोरी जी आहे, त्याच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे, त्याच्यामध्ये असणारं टेन्शन जे आहे, ते सर्वात कमी तर ह्या पोझिशनला असेल ना आणि सर्वात जास्त या पोझिशनला असतं. एनिवे ते फॉर्म्युला लक्षात ठेवा. बाकीचं जाऊ द्या, काय त्याच्यामध्ये काय नाही. पण हे फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे? बरं. बरं हॉरिझॉन्टल स्पीड जी असते बघा, आता मिनिमम स्पीड ॲट द हायेस्ट पॉइंट हे एक लक्षात ठेवायचं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, की या पॉइंटला त्याची स्पीड किती असते. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, तो असा फिरत असेल, ह्या पॉइंटला त्याची स्पीड असते √rg. ठीक आहे? सर्वात कमी असते त्या ठिकाणी हायेस्ट पॉइंटला. कारण फिरवताना व्हेलॉसिटी वरती जाताना काय होईल? कमी होईल ना. कारण तो ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटीच्या अपोझिट डायरेक्शनमध्ये चालला आणि त्यामुळे त्याची स्पीड जी आहे ती त्या ठिकाणी काय होते? कमी होत जाते. मिनिमम स्पीड ॲट द लोवेस्ट पॉइंट फॉर लुकिंग आणि इथे किती असते? इथे असते √5rg. लक्षात ठेवायचं आहे. लोवेस्ट पोझिशनला त्याची जी स्पीड असणार आहे, ती किती असणार आहे? इथे √5rg आणि इथे किती असते? इथे असते √3rg. बस हे लक्षात ठेवा. हं. राहील का लक्षात? बघून घ्या एकदा व्यवस्थित. हवं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि जसं की मी आता सांगितलं, की स्ट्रिंग जर का हॉरिझॉन्टल असेल, तर तिथे थिटा काय बनतोय? 90 डिग्री बनतोय. म्हणजे व्हेलॉसिटी काय असणार आहे? v इक्वल टू √3rg किंवा 3gr असणार आहे. तर असे हे फॉर्म्युलेज आहेत बघा, हे तुम्हाला व्यवस्थितपणे लर्न करायचे आहेत. यानंतर तुमचे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे इथून रोटेशनल मोशनचे फॉर्म्युले चालू होतात. ठीक आहे? आता एक अजून एक कॉन्सेप्ट होता त्यामध्ये कोनिकल पेंडुलमचा. पण कोनिकल पेंडुलम तर तुम्ही स्वतःहून बनवू शकता. बघा, कोनिकल पेंडुलममध्ये काय करायचं माहिती आहे का? समजा अशा पद्धतीची एखादी स्ट्रिंग आहे. आता ते कोन देतील. काल आपण एक एक्झाम्पल घेतलं नाही का त्यावरती. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. याला आपण काय म्हणतो? कोनिकल पेंडुलम. ते जत्रेमध्ये लहान मुलं बसत नाही का? अशा प्रकारे असतात बघा तो. असे या ठिकाणी असे वेगवेगळे प्राणी ठेवलेले असतात. त्याच्यावरती लहान मुलं बसतात आणि हा अशा पद्धतीने फिरतोय. ते फिक्स्ड असतो हा. मग ही जी पोझिशन असते किंवा हा जो फिनॉमिना आहे अशा पद्धतीचा, यालाच आपण काय म्हणतोय? कोनिकल पेंडुलम असं म्हणतोय. येतं का लक्षात? मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलंय कोनिकल पेंडुलम म्हणजे काय? मग आता इथे होतं काय, की ते म्हणतात, की यामध्ये असणारं त्या दोरीमध्ये असणारं टेन्शन काढा किंवा याची हाईट सांगा किती आहे.
याची हाईट सांगा किती आहे, असे कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी ते विचारू शकतात. याच्यात टेक्निकल गोष्ट तुम्ही काय लक्षात ठेवायची, की समजा एखादा ऑब्जेक्ट इथे आहे आणि तो असा फिरतोय आता. म्हणजे तो काय करतोय त्या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. हं? मग ह्या दोरीमध्ये काय असणार आहे? टेन्शन असेल ना. ह्या दोरीमध्ये काय असणार आहे? एक टेन्शन असणार आहे आणि टेन्शन हे कायम सेंटरकडे लागतं बरं का. हे जिथे तो जिथे तो फिक्स केलेला आहे. समजा हा O पॉइंट जिथे हा फिक्स केलेला आहे. याला रिजिड सपोर्ट म्हणतो ना आपण. हा रिजिड सपोर्ट असतो. मग टेन्शन लागत असतं त्याच डायरेक्शनमध्ये इकडे. या दोरीमधलं टेन्शन असणार आहे इथे. ठीक आहे. आणि समजा अशा पद्धतीने याला जर आपण इमॅजिन केलं, तर ही झाली हाईट आणि ही झाली काय याची रेडियस. इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आणि समजा या व्हर्टिकल एक्सिस सोबत ही जी दोरी आहे, ही थिटा इतका अँगल बनवत असेल. ठीक आहे. टेक्निकल हेच लक्षात ठेवायचं. तुम्हाला ह्या गोष्टी टेक्निकली समजल्या, की तुम्ही त्या कोनिकल पेंडुलमचा प्रश्न सोडवू शकाल. मग समजा इथे जर का हा ऑब्जेक्ट असेल, आता इमॅजिन करा हा ऑब्जेक्टची पोझिशन इक्विलिब्रियम आहे. इक्विलिब्रियम असणं म्हणजे काय? त्याच्यावरती सर्व डायरेक्शनमध्ये लागणारे फोर्स एकमेकांना कॅन्सल करणं. म्हणजे तो ऑब्जेक्ट इक्विलिब्रियममध्ये असणं. जसं की इकडून 10 न्यूटन लागतोय, इकडून 10 न्यूटन लागतोय. मग हा ऑब्जेक्ट कुठे जाणार आहे? कुठेच नाही. म्हणजे हा इक्विलिब्रियममध्ये आहे. तसं आता आपण इमॅजिन करूयात, की हा इक्विलिब्रियममध्ये आहे. बरं याच्यावरती फोर्सेस कोणकोणते विचार करा. पहिला फोर्स म्हणजे याचा स्वतःचा वेट असणार आहे आणि वेट हे कायम कोणत्या डायरेक्शनमध्ये लागत असतं? डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. आता याला जर मी थोडंसं पुढे एक्सटेंड केलं, अशा पद्धतीने आणि ह्या लाईनलाही एक्सटेंड केलं. ही तर कार्टेशियन सिस्टम झाली. वाय एक्सिस, एक्स एक्सिस. बरं मला विचार करून सांगा, जर का हा अँगल थिटा असेल, तर हा अँगल किती असणार आहे? थिटाच असेल ना. आणि ह्या 2 लाईन तर एकमेकांना पॅरलल आहेत. यांना कनेक्ट करणारी ही लाईन म्हणजे ट्रान्सव्हर्सल. हे दोन्ही अँगल काय झाले? सारखेच झाले, थिटा. बरोबर आहे. हं. मग आता हा जो टी आहे बघा, हा टी असा इन्क्लाइन्ड आहे. तिरका लागतोय. आपल्याला माहिती आहे, की जर एखादा फोर्स तिरका लागत असेल अशा पद्धतीने, असा फोर्स असेल आणि हा थिटा एवढा अँगल जर का एक्स एक्सिस सोबत बनवत असेल, तर आपल्याला काही घेणं-देणं नाही तो कोणासोबत बनवतो आणि कोणासोबतही अँगल बनवू. आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, की ज्याच्यासोबत थिटा असतो ना, त्याच्यासोबत कॉस लावायचा. म्हणजे एखाद्याने म्हटलं ना, की एक्स डायरेक्शनमध्ये किती फोर्स आहे, त्याला सांगायचं एफ कॉस थिटा. सिंपल लॉजिक काय लक्षात ठेवणार आपण? ज्याच्यासोबत थिटा त्याच्यासोबत कॉस आणि ज्याच्यासोबत थिटा नाही त्याच्यासोबत कोन मग? त्याच्यासोबत साइन म्हणजे हा बनणार एफ साइन थिटा. तसं इथे लॉजिक लावणार आहे आपण. कारण हा टेन्शन एक प्रकारचा फोर्स आहे. आता ह्या टेन्शनने कुणासोबत अँगल बनवला? याच्यासोबत बनवला. ज्याच्यासोबत अँगल त्याच्यासोबत कॉस लावून टाकायचा आणि ज्याच्यासोबत अँगल नाही इकडे कोण? टी साइन थिटा. आलं का लक्षात? बरं असं जर का तो मोशन परफॉर्म करत असेल, तर एक आउटवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स लागतो ना. मी पाठीमागे सांगितलं. याच्या आधी सांगितलं, की समजा आपण गाडीचा टर्न घेतोय आणि आपण ड्रायव्हरच्या शेजारी बसेल असेल, त्याने जर असा टर्न घेतला, तर आपण असं होतो ना. मग आपल्यावरती कोणता फोर्स लागला? सेंट्रिफ्युगल लागला. बरोबर की नाही? मग इकडे कोणता लागतो? सेंट्रिफ्युगल. आलं का लक्षात? जो किती असतो तो असतो mv²/r. मग हा इक्विलिब्रियममध्ये आहे. याचा अर्थ टी कॉस थिटा अपवर्ड आहे, mg डाउनवर्ड आहे. हे दोघे एकमेकांना काय करतात? कॅन्सल करतात. सेम आहे दोघे पण. म्हणजे असं म्हणू शकतो मी काय? टी कॉस थिटा इज इक्वल्स टू mg आणि इथे काय म्हणणार बोला बरं? टी साइन थिटा हा इकडे आहे, तिकडे कोण आहे? mv²/r. बस ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे विचारलं असेल तर तुम्ही काढा. रेशो घ्या, काही करा किंवा एकच रिलेशन काढून पण आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटू शकत असते. आलं का लक्षात? हे कोनिकल पेंडुलमसाठी लक्षात ठेवायचं आहे. रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया हा सर्वात पहिला महत्त्वाचा फॉर्म्युला. मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये आता इथे एम के स्क्वेअर दिलेला आहे, पण हा रेडियस ऑफ जायरेशनचा फॉर्म्युला आहे. के कशाला रिप्रेझेंट करतो? रेडियस ऑफ जायरेशन. म्हणजे कुठलीही बॉडी असेल, तर त्या बॉडीचा एक पॉइंट असतो. त्या पॉइंटवरती त्या बॉडीचं संपूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. ते काही मुलांना सवय नसते का रजिस्टर घेतात आणि एका बोटावरती फिरवतात. बरोबर की नाही? मग त्या पॉइंटवरती तो रजिस्टर पूर्ण फिरवतायत. म्हणजे तो जो पॉइंट आहे, तो पॉइंट त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास झाला. म्हणजे ज्या पॉइंटवरती त्या संपूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट होतं, त्याला आपण त्याचा सेंटर ऑफ मास असं म्हणतो. ठीक आहे. मग हा के जे आहे ना, हे तेच डिस्टन्स असतं. एक्सिस पासून तेच डिस्टन्स आहे. त्या पॉइंटचं डिस्टन्स आहे, ज्या पॉइंटवरती त्या पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. म्हणून त्याला आपण I इक्वल टू mk² आणि के म्हणजे कोण मग? अंडर रूट ऑफ I अपॉन m. हे याच्यावरूनच घेत असतो. ठीक आहे. हे रेडियस ऑफ डायरेक्शन आहे बघा. त्याला आपण रूट ऑफ प्रत्येक पार्टिकलच्या डिस्टन्सचा स्क्वेअर करून त्याला टोटल नंबर ऑफ पार्टिकल्सने डिव्हाईड करून हे फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर परपेंडिक्युलर एक्सिस थेरम आहे. हा एक सोपा थेरम आहे. तसं आला तर विचारला जाऊ शकतो त्याच्यावरती प्रश्न. तर लक्षात ठेवायचं आहे 2 एक्सिसची ॲडिशन घेतली, की तो तिसऱ्या एक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शिया इतका असतो. इथे I z असेल तर Ix प्लस Iy
इथे आय वाय असेल तर इकडे एक्स प्लस झेड, वाय प्लस झेड. ठीक आहे. पॅरलल एक्सिस थेरम मात्र महत्वाचा आहे. ठीक आहे. हा पॅरलल एक्सिस थेरम काल पण आपण भरपूर एक्झाम्पल मध्ये वापरला. ठीक आहे. काय असतो हा? आय ए बी. आता इथे डायग्राम जर काढायची झाली तर अशा पद्धतीने हा पॅरलल एक्सिस थेरम असतो बघा. समजा एक एक्सिस जो आहे तो सेंटर मधून पास होणार आहे आणि एक एक्सिस जो आहे तो इथून घेतला समजा आपण असा. ठीक आहे. तर आपण फाइंड आउट करत असतो या पॉइंटला. समजा हा असेल ए बी. त्याला नाव देऊयात आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला घ्यायचा असतो कोणता? हा. याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर तुम्हाला माहिती आहे ना, मोमेंट ऑफ इनर्शिया हा एक्सिस ऑफ रोटेशन वरती खूप महत्वाचा असतो. तुम्हाला सर्वात आधी काय चेक करायचं असतं की त्याचा एक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे. आणि हेच आपल्याला सर्वात मोठं चॅलेंज आहे. सर्वात जास्त रोटेशनल मोशन अवघड का वाढतो? त्याच्या पाठीमागचं कारण याचे फॉर्म्युले. तर ते फॉर्म्युले थोडेसे तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. त्याला थोडासा वेळ द्या. ते जास्त वापरा. जास्त वापरल्यामुळे ते आपले जास्त लक्षात राहतात. ठीक आहे. तर इथे जो सेंटर मधून जी लाईन जात आहे अलॉंग दॅट किंवा अबाउट दॅट एक्सिस ऑफ रोटेशन मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? प्लस एम डी स्क्वेअर. हे जे डिस्टन्स असतं ना हे असतं डी इथे. मग आपण तिथे बघितलेलं आहे कधी आर असतं, कधी एच असतं. काही काही पुस्तकामध्ये एच पण आहे. काही फरक पडत नाही त्यांनी. लक्षात ठेवायचं 2 एक्सिस मधलं अंतर आहे ते. आलं का लक्षात? तर हा कोणता थेरम आहे? याला आपण म्हणतो पॅरलल एक्सिस थेरम. त्यानंतर हे बघा टॉर्क. आता टॉर्क म्हणजे काय असतं? टॉर्क म्हणजे प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स असतो. टाउ इज इक्वल टू आर इंटू एफ. त्याला साधा आणि कॉमन एक्झाम्पल म्हणजे आपण दरवाजा उघडतो बघा. आता आपण फोर्स कुठे लावतो? जिथे हँडल आहे दरवाजाला, नाही का? समजा इथे असा हा दरवाजा फिक्स केलेला आहे. इकडे असा दरवाजा आहे, इथे हँडल आहे. तर मी फोर्स असा लावला. बघा बरं का, ही झाली ना अशी. हा रोटेट होतोय. काय होतोय हा? रोटेट होतोय. मग हा फोर्स आणि हा जो फोर्स आपण लावतोय, हा फोर्स आणि या फोर्सचं या फिक्स्ड सपोर्ट पासून असणारं अंतर. म्हणजे याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फोर्स लागला ना आणि त्याला परपेंडिक्युलर काय घेतलं आपण? डिस्टन्स घेतलं. ह्या दोघांचा प्रोडक्ट घेतलं की आपल्याला काय भेटतो? टॉर्क भेटतो. आणि जिथे टॉर्क असतो ना, तिथे रोटेशनल मोशन असते. टॉर्क रोटेशनल मोशनला प्रोड्यूस करतो. नळाची तोटी कशी फिरवतो आपण? अशी. रोटेशनल मोशन म्हणजे हा एक प्रकारचा टॉर्कच असतो. बरोबर की नाही? स्टीअरिंग बघा तुम्ही, म्हणजे तिथे एक कपल फोर्स तयार झालेला असतो. कपल फोर्स, 2 फोर्स लागतात ना अशी अपोझिट डायरेक्शनमध्ये. एक इकडे तर एक इकडे. गाडीची चावी आपण अशी फिरवतो. बरोबर आहे? तिथे एक इफेक्ट पण तयार होतो. त्याला आपण टॉर्शनल इफेक्ट म्हणतो. टॉर्शन. धुणं कसं पिळतो आपण? अशा पद्धतीने पिळतो ना. अशा पद्धतीने नाही का? एक फोर्स इकडे, एक फोर्स इकडे. अशा पद्धतीने. नाही का? तर मला काय सांगायचं या ठिकाणी? लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? टॉर्क. टॉर्क म्हणजे काय? इट इस द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे? तर हा क्रॉस प्रोडक्ट असतो वेक्टर फॉर्ममध्ये आणि आपल्याला माहिती आहे क्रॉस प्रोडक्टला जर आपण स्केलर फॉर्ममध्ये लिहिलं, तर त्याच्यासोबत कोण लावायचा? साइन लावायचा, साइन थिटा. आता आपण या टॉर्कलाच मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्ममध्ये सुद्धा प्रूव्ह केलेला आहे आणि त्यासाठी हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. टाऊ इज इक्वल टू आय इंटू अल्फा. आता हा फॉर्म्युला नॉर्मल येतो कुठून मी तुम्हाला ते सांगतो. तुम्हाला न्यूटनचा सेकंड लॉ माहिती आहे ना? एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. तसा हा फॉर्म्युला आहे बघा टाऊ. टाऊ म्हणजे टॉर्क आहे आणि आता जिथे ऑब्जेक्ट एका लिनियर मोशन मध्ये मूव्ह होत असेल, तर लिनियर मोशन मध्ये जाताना त्या ऑब्जेक्ट वरती जो फोर्स असतो तो हा फोर्स. त्या ऑब्जेक्टचा मास एम आहे आणि ती बॉडी ज्या काही स्पीडने पुढे जात असेल त्याचं जे काही ऍक्सेलरेशन ते ए आहे. ठीक आहे. पण जर एखादा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, तर फोर्सच्या जागेवरती आता टॉर्क येत असतो. ठीक आहे. मासच्या जागेवरती मोमेंट ऑफ इनर्शिया येत असतो आणि लिनियर ऍक्सेलरेशनच्या जागेवरती अँग्युलर ऍक्सेलरेशन येत असतं. तर असा हा फॉर्म्युला बनतो जो की आहे टाऊ इज इक्वल्स टू आय इंटू अल्फा. यानंतर आहे बघा अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? आता नॉर्मली लिनियर मोमेंटम एकदा समजून घ्या. समजा एखादी बॉडी आहे आपल्याकडे. त्या बॉडीचा मास आहे एम आणि त्या बॉडीला आपण असं काहीतरी व्हेलॉसिटीने फेकलं. तर मास आणि व्हेलॉसिटी या दोघांचा प्रोडक्ट घेतला का आपल्याला लिनियर मोमेंटम भेटत असतं. मास आणि व्हेलॉसिटी या दोघांचा गुणाकार केला तर जी टर्म आपल्याला भेटते त्याला मोमेंटम असं म्हणायचं. पण हा ऑब्जेक्ट एका सरळ लाईनमध्ये जात असताना, ठीक आहे, ही मोशन कोणती आहे? लिनियर आहे ना, लिनियर व्हेलॉसिटी आहे. पण जर ऑब्जेक्ट एका सर्कलमध्ये फिरत असेल, तर त्यावेळेस सुद्धा त्याचं काय असणार आहे मोमेंटम? तर त्याला म्हणतात अँग्युलर मोमेंटम. आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजे लिनियर मोमेंटम आणि रेडियस ह्या दोघांचा प्रोडक्ट असतो. तर नॉर्मली या P लाच आपण या ठिकाणी mvr असंही लिहू शकतो. असाही फॉर्म्युला आहे याचा. आलं का लक्षात? आणि जसं आता इथे लिहिलं बघा मी हा फॉर्म्युला, याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहू शकता तुम्ही. एल इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. मॅग्निट्यूड काय येईल याचं? क्रॉस आहे ना, म्हणून आर पी साइन थिटा येणार. एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. हा एक फॉर्म्युला महत्वाचा इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया.
आय म्हणजे कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. काल वापरलं ना आपण. लक्षात ठेवा. इथे एक्सटर्नल टॉर्क लक्षात ठेवायचा आहे. डीएल बाय dt लिहिला जातो. जर या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल तर टॉर्क जो आहे तो 0 येतो. समजा असं जर काही इक्वेशन असेल डीएल बाय dt इज इक्वल टू 0, म्हणजे टॉर्क काय झाला? 0 झाला ना. बरं, हा 0 कधी बनू शकतो? ज्यावेळेस हा कॉन्स्टंट असेल, कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. मग कॉन्स्टंट कोण झालं? यल. यल म्हणजे कोण? अँग्युलर मोमेंटम. मग जर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल तर टॉर्क किती? टॉर्क 0. लक्षात ठेवा. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे आता सांगितलं मी तुम्हाला, की हा डीएल बाय dt जर 0 झाला म्हणजे टॉर्क काय झाला? 0 झाला. म्हणजे यल काय झाला त्या ठिकाणी? कॉन्स्टंट झाला. आलं का लक्षात? तर तुम्ही वापरू शकता मग I1 ओमेगा 1 इक्वल टू I2 ओमेगा 2. त्यानंतरचा कॉन्सेप्ट आहे बघा, टोटल कायनेटिक एनर्जी. याच्यावरती आपण काल भरपूर PYQ सॉल्व्ह केला. तुमच्या लक्षात आलं असेल की PYQ जे आपण घेतले कालचे ते कोणत्या टॉपिक वरती जास्त येतात. रोलिंग मोशन. बघा, रोलिंग मोशन काय असते? ऑब्जेक्ट जो आहे तो एखाद्या इन्क्लाइन प्लेनवरती मूव्ह होत असतो. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, स्पियर असेल, सिलेंडर असेल, व्हॉटएव्हर, तो असा या पद्धतीने या ठिकाणी मूव्ह होत आहे सर्टन व्हेलॉसिटीने. ठीक आहे. मग आता काय होतंय? हा पुढे पण जातोय बघा, खाली पण जातोय ना, सरळ पण जातोय असा खाली, आणि जाताना असा फिरतोय पण. गाडीचं चाक नसतं का? समोर पण जातं आणि फिरतं पण. मग याच्यामध्ये याची जी टोटल कायनेटिक एनर्जी असते ना, टोटल कायनेटिक एनर्जी, याच्यामध्ये दोन एनर्जी प्रेझेंट असतात किंवा दोन मोशन प्रेझेंट असतात. एक असते ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल म्हणजे लिनियर, समोरची जाते ना त्याला आपण ट्रान्सलेशनल असं म्हणतो. आणि दुसरी जी असते त्याला आपण रोटेशनल असं म्हणतो. ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. मग ट्रान्सलेशनल काय असते? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय असते? ती असते 1/2 mv², कॉमन फॉर्म्युला जो आपण आतापर्यंत वापरला. आणि रोटेशनल काय असते? 1/2 I ओमेगा². ठीक आहे. तर हा कॉमन फॉर्म्युला आहे बघा टोटल कायनेटिक एनर्जीसाठी. त्यानंतर ऍक्सेलरेशन ऑफ बॉडी. जर याच्यावरती एक न्यूमेरिकल आपण घेतलेला आहे काल, PYQ याच्यावरती पण आलेला आहे, की या बॉडीचं ऍक्सेलरेशन किती असतं. मग हे जर ऍक्सेलरेशन आपल्याला काढायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे बघा? स्टँडर्ड A इक्वल टू जी साइन थिटा. हा थिटा बघा त्याच्यासोबत किती बनलेला आहे. ए इक्वल टू, ए म्हणजे कोण? ऍक्सेलरेशन. जी साइन थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस आय अपॉन mr². ठीक आहे. आता याला आपण k² अपॉन r² असंही लिहू शकतो, कारण आय म्हणजे कोण आहे? mk² आहे. मग त्या ठिकाणी कॅन्सल होईल आणि k² अपॉन r² ही व्हॅल्यू आपल्याला भेटेल. हे सुद्धा लक्षात ठेवा, k² अपॉन r² ची व्हॅल्यू आपल्याकडे डायरेक्टली सुद्धा असते. जर ते आपण यामध्ये सबस्टिट्यूट केली की आपल्याला डायरेक्टली ऍक्सेलरेशन भेटत असतं. आलं लक्षात? आणि आय थिंक हा शेवटचा कॉन्सेप्ट आहे या चॅप्टरचा. यानंतर मी काही बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहेत ते या ठिकाणी काढून ठेवलेले आहेत. आता तुम्हाला हे जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत याचे फॉर्म्युले लर्न करावे लागतील. लर्न करण्यापेक्षा त्याला वापरा जास्त न्यूमेरिकल्समध्ये, याचे लक्षात राहतील. आणि याचे फॉर्म्युले करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट असते याच्यामध्ये, ती म्हणजे एक्सिस ऑफ रोटेशन. एक्सिस ऑफ रोटेशन बदलला की मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. म्हणजे कोणत्या एक्सिसच्या भोवती ती बॉडी फिरते त्याला आपण त्याचा एक्सिस ऑफ रोटेशन असं म्हणतो. जसं की आता इथे काय सर्क्युलर रिंग आहे. मग सर्क्युलर रिंग काय म्हणतात? एक्सिस कुठे आहे? पासिंग थ्रू द सेंटर. सेंटर मधून जात आहे. अशी रिंग आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली सेंटर मधून एक्सिस आहे. अँड दॅट एक्सिस इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. त्या प्लेनला परपेंडिक्युलर सुद्धा आहे. ठीक आहे. मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा mr². ठीक आहे. k² अपॉन r². हा जो रेशो असतो याच्यासाठी 1 असतो. हे स्टँडर्ड आहे. सर्क्युलर रिंग जर आपण घेतली आणि त्याचा जर का एक्सिस जो असेल, एक्सिस ऑफ रोटेशन हा अलॉंग द डायमीटर असेल अशा पद्धतीने, तर त्यासाठी घ्यायचा आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला. किंवा याच्यानंतर सर्क्युलर रिंग घेतली, पण आता टँजंट आहे, टँजंट इन अ प्लेन ऑर एक्सिस पॅरलल टू द डायमीटर, अशा पद्धतीची केस असेल. वापरलं ना आपण काल हे भरपूर वेळा 3/2 mr² आणि k² आपण r² घेतलं की 3/2 लक्षात ठेवायचं. परत सर्क्युलर रिंगच आहे. मग हे काय होत चाललंय? प्रत्येक वेळेस एक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो बदलत चाललेला आहे. ते काही फॉर्म्युलेज मी काढलेले, जसं डिस्कसाठी आहे बघा या ठिकाणी. इथे एक्सिस बदलला की मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. इथे सुद्धा आहे, डिस्कसाठीच आहे, डायमीटर आहे सर्क्युलर डिस्कचे. आणि हे काय आहे की त्यांचे एक्सिस आहे, की कोणत्या एक्सिसच्या भोवती तो ऑब्जेक्ट फिरत आहे. तिथे mr²/4 आहे जर का सर्क्युलर डिस्क ही अलॉंग द डायमीटर फिरत असेल तर. सर्क्युलर डिस्क हे टँजंट अँड पॅरलल टू डायमीटर. डायग्राम सुद्धा आहे याची काढलेली. ते व्यवस्थितपणे बघा, व्यवस्थितपणे लर्न करायचे, स्क्रीनशॉट काढा किंवा याचे जे फोटोग्राफ्स आहेत ते मी टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला टाकतो. आणि जर कुठे समजलं नसेल तर विचारा. ठीक आहे. आता हे फॉर्म्युले एकदा करा. हे फॉर्म्युले तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे समजले की त्याच्यानंतर तुम्ही कालचे जे PYQs आपण घेतले तो व्हिडिओ परत एकदा बघा. आता यानंतर आपण काही PYQs जे आहेत त्याचे बघणार आहोत. ठीक आहे. रोटेशनल डायनॅमिक्सचे नेक्स्ट PYQs आज आपण कव्हर करूयात. या ठिकाणी जो PYQ आपल्याला दिलेला आहे तो एकदा समजून घेऊयात आपण. A disk of radius capital R and thickness r/6 has moment of inertia I
अबाउट अन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्ले. या ठिकाणी आपल्याला एक डिस्क दिलेली आहे. या डिस्कची जी रेडियस आहे बघा, ती आहे कॅपिटल आर. आता रेडियसच आपण या ठिकाणी काय म्हणत आहोत, कॅपिटल आर असं म्हणत आहोत. हं? या डिस्कची जी थिकनेस आहे, म्हणजे त्याची जी जाडी असणार आहे, नाही का? डिस्क कळतंय ना तुम्हाला? पहिल्यांदा त्या सीडी येत होते का, सीडी प्लेअर मध्ये सीडी टाकायची, ती एक डिस्क असायची. तर त्याची जी थिकनेस आहे बघा, तर त्या डिस्कची थिकनेस किती आहे? R/6 आहे. म्हणजे जेवढी रेडियस असेल ना, तर त्या रेडियसला 6 ने डिव्हाइड करायचं, म्हणजे आपल्याला त्या डिस्कची काय भेटेल? थिकनेस भेटेल. आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी सांगितलेला आहे आय आहे म्हणून. ठीक आहे. And axis is passing through its center and perpendicular to its plate. Now disk is melted and recast into a solid sphere. या डिस्कला आपण काय करतोय, मेल्ट करत आहोत आणि याच्यापासून आपल्याला एक सॉलिड स्पिअर जो आहे तो भेटत आहे. म्हणजे याला वितळायचं आणि याच्यापासून एक सॉलिड स्पिअर जो तो आपल्याला भेटत आहे. आता हा जो सॉलिड स्पिअर आपल्याला भेटत आहे, याचा त्यांनी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला लावला. काय म्हणतात ते? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर अबाउट इट्स डायमीटर इज. ऑलरेडी आपण अशा प्रकारचा एक प्रश्न आधी पण घेतलेला होता, परंतु त्या ठिकाणी रिंग होती, नाही का? तर अशाच प्रकारचे प्रश्न जे ते पेपरला येत असतात बघा. त्याला व्यवस्थितपणे हा जो कॉन्सेप्ट आहे तो लक्षात ठेवायचा आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, की कुठलाही ऑब्जेक्टमध्ये म्हणजे एखादा मेल्ट होत आहे आणि त्याच्यापासून दुसरा तयार होत आहे, तर दोघांच्या व्हॉल्यूममध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. दोघांचा व्हॉल्यूम जो आहे तो सारखा राहणार आहे. म्हणजे तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी 100% म्हणू शकता, की जो व्हॉल्यूम डिस्कचा आहे, तोच व्हॉल्यूम या ठिकाणी स्पिअरचा असणार आहे. ठीक आहे? बरं, आता दोघांचे फॉर्म्युला तुमच्या पाठ झाले असतील. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पहिल्यांदा डिस्क म्हणूयात. काय? 1/2 mr². रेडियस सांगितले ना त्यांनी आपल्याला. हा डिस्कसाठी आहे. आणि स्पिअरसाठी काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर, दॅट इज 2/5 mr². स्मॉल आर घेतो त्या ठिकाणी. कारण कॅपिटल आर ऑलरेडी आपण डिस्कसाठी घेतलेला आहे. ठीक आहे? आलं का लक्षात हे? हं? बरं, आता या ठिकाणी याचं काय रिलेशन आपल्याला भेटतं बघूयात आपण. डिशची जर का आपल्याला डिशला जर आपल्याला व्हॉल्यूम काढायचं असेल, तर आपण काय करणार? एरिया इंटू थिकनेस घेणार. त्याचा जो काही एरिया असेल, त्याला त्याच्या थिकनेसने मल्टिप्लाय करूयात. आणि स्पिअरसाठी काय असतो व्हॉल्यूम? दॅट इज 4/3 पाय आर क्यूब. मग एरिया हा तर सर्क्युलर दिसेल ना, म्हणजे हा झाला पाय आर स्क्वेअर. आणि थिकनेस काय? थिकनेस आहे R/6 इक्वल्स टू 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे इथे पाय या पाय सोबत कॅन्सल होणार आणि हा आपल्याला भेटणार R³/6. याला करून देते 3 2 जा 6. ठीक आहे? इथे लिहितो मी, इथे 3 2 जा 6 म्हणजे इथे 2 असेल आणि इथे काय शिल्लक राहील मग? 4r³. चेक करा. सो कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू 2 4 जा 8. बरोबर आहे? पण 8 कशाचा क्यूब आहे? 2 चा आहे ना, त्याला 2 क्यूब करतो. हा क्यूब या क्यूब सोबत कॅन्सल होईल आणि आपल्याला स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल R/2 असं रिलेशन भेटेल. आलं का लक्षात? आता आर आणि कॅपिटल आर आणि स्मॉल आरचं रिलेशन कळलं आपल्याला. आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आहे, तो ॲज इट इज ठेवूयात. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर फाइंड आउट करून घेऊया. तो किती आहे? 2/5 m. आणि स्मॉल आर म्हणजे कोण आहे? कॅपिटल R/2. सो वी कॅन से R²/4. सो 2 2 जा 4 म्हणजे आपल्याला भेटेल mr² डिवाइडेड बाय 5 2 जा 10. हा झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर. आता काही सिम्पली रेशो घेऊन टाका, आपल्याला उत्तर भेटून जाईल. ठीक आहे? तर काय येईल बघा बरं उत्तर मग? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पिअर अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज इक्वल्स टू, आता इथे mr² आहे आणि इथे पण mr² आहे, तर तो काही लिहायची गरज नाही आपल्याला. तर आपल्याला काय भेटते? 2/10. तर 2/10 म्हणजे हा झाला 1/5. आलं का लक्षात तुमच्या? तर या ठिकाणी आपल्याला भेटेल I/5. म्हणजे ऑप्शन ए जे आहे बघा, ते या ठिकाणी करेक्ट असणार आहे. यानंतरचा प्रश्न बघूयात. अ बॉडी इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन एक्सिस, इट्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज एक्स. एक बॉडी आहे जी कंटिन्युअसली रोटेट होत आहे आणि त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला सांगितली त्यांनी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती बोलतात ते? एक्स आहे आणि त्याच्यासोबत इट्स अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल, तो किती आहे? वाय आहे. त्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती? आता याला आपण काय असं पूर्ण रेग्युलर मेथडनं सॉल्व्ह करत बसणार नाहीये. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, जो तुम्ही ड्युएल नेचरमध्ये पण शिकलेला आहात. कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम यांचं एक रिलेशन असतं. म्हणजे कायनेटिक एनर्जीला आपण मोमेंटमच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आठवतोय का फॉर्म्युला बघा बरं? कायनेटिक एनर्जी म्हणजे या ठिकाणी आपण P² अपॉन 2m लिहित होतो. याला या मेथडने आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटेल बघा याचं. तर कायनेटिक एनर्जीला आपण समजा काय म्हणूयात? एक्स म्हणूयात. कायनेटिक एनर्जी त्यांनी म्हटलं ना किती? कायनेटिक एनर्जी किती आहे? एक्स आहे. त्यानंतर मोमेंटम P².
आता मोमेंटम म्हणजे हेच मोमेंटम आपण या ठिकाणी घेऊयात. आता ऍक्च्युअल मध्ये हे लिनियर मोमेंटम आहे आणि हे अँग्युलर मोमेंटम आहे. तर मी कम्पेअर करतो या ठिकाणी वाय स्क्वेअर सोबत आणि डिवायडेड बाय 2. आता इथे मास असेल तर अँग्युलर मोशन मध्ये कोण असतो? तो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. म्हणजे कोण असतो? आय. डायरेक्टली मला या ठिकाणी आय जो आहे तो भेटतो बघा, जो की असणार आहे वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2x. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए जे असणार आहे बघा, ते करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ थिन वायर ऑफ लेंथ कॅपिटल एल अँड युनिफॉर्म लिनियर मास डेन्सिटी यम. मास डेन्सिटी यम ने रिप्रेझेंट केली बरं का इथे. अँड दॅट इज बेंट इन टू अ सर्क्युलर कॉईल. एक थिन वायर आहे आणि ही थिन वायर आपण एका सर्क्युलर कॉईल मध्ये त्याला कन्वर्ट करत आहोत. समजा एखादी वायर आहे आपल्याकडे आणि त्याला आपण असं पूर्णपणे काय केलं, एक कॉईलचा फॉर्म दिला. म्हणजे आता पहिल्यांदा ही जी थिन वायर होती याची जी काही लेंथ असणार आहे तीच लेंथ आता या सर्क्युलर कॉईलचा काय बनणार आहे? सरकमफरन्स बनणार आहे. बरोबर आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या. आता लेंथ तुम्हाला माहिती, लेंथ किती आहे? लेंथ आहे एल आणि डेन्सिटी डेन्सिटी दिलेली आहे, दॅट इज एम. बरोबर ना? ओके. आता आपल्याला काय म्हणतात ते, की काढायचंय काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द कॉईल अबाउट टेंजेन्शियल एक्सिस. म्हणजे समजा ही कॉईल असेल, ठीक आहे, आणि हा झाला त्याचा एक्सिस जो सेंटर मधून पास होतोय आणि दुसरा हा एक्सिस आहे जो याला टच करून जातोय, टेंजेन्शियल एक्सिस. म्हणजे हे दोन एक्सिस जे आहेत ते एकमेकांना आता कसे झाले? पॅरलल झाले. म्हणजे पॅरलल एक्सिस तर या ठिकाणी येणार आहे. मला सांगा, जर कोणतीही कॉईल जर त्याचा एक्सिस ऑफ रोटेशन हा सेंटर मधून पास होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो? असतो 1/2 एम आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला असतो. बरोबर आहे. समजा हा तिचे रेडियस असेल काही ना काही. लक्षात येत आहे? मग जर मी या ठिकाणी पॅरलल एक्सिस थेरम जर वापरला तर पॅरलल एक्सिस थेरमने मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स टँजेन्शियल एक्सिस काय असेल? काय फॉर्म्युला असतो त्यासाठी आपल्याकडे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंटर प्लस एम एच स्क्वेअर. एच म्हणजे कोण आहे? हे डिस्टन्स असतं या दोघांमधलं, ते की आरच असणार आहे. मी या ठिकाणी एम आर स्क्वेअर असं म्हणून टाकतो. आलं का लक्षात? आता पुढे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो मग, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजेन्शियल एक्सिस इज इक्वल्स टू, हा किती आहे? हा आहे 1/2 एम आर स्क्वेअर आणि हा किती आहे? हा आहे एम आर स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ भेटत आहे 1/2 प्लस 1 किती? बोला पटपट. 3/2 एम आर स्क्वेअर. तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया राहणार आहे अबाउट दिस टँजेन्शियल एक्सिस. बर, तर ऑप्शन मध्ये आहे का काही असं? नाही. एल आणि एमच्या फॉर्म मध्ये. बरं, आता आपल्याला हा जो एम आहे बघा, आता हा एम काय असणार आहे? आता हा एम ह्या कॉइनचं पूर्ण मास असणार आहे. बरोबर आहे. बरं, याचं जर मला मास काढायचं असेल तर आपण काय करू शकतो? त्या वायरची जी पहिल्यांदा तुम्हाला लेंथ दिलेली होती आणि आता बघा, हे लिनियर आहे ना. लिनियर जर आपण म्हटलं, कोणताही ऑब्जेक्ट जर आपण लिनियर घेतो, त्याची डेन्सिटी जर काढायची म्हटलं तर फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे? मास अपॉन लेंथ. जसं आपण मास अपॉन व्हॉल्यूम घेत असतो, नाही का? तसं जर अलॉंग द लेंथ असेल तर आपण काय घेतो? डिनॉमिनेटरला लेंथ घेतो. म्हणजे सरळ सरळ मास काढण्यासाठी मला काय करावं लागतं? डेन्सिटी आणि लेंथ ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यावा लागतो. ही गोष्ट लक्षात येते तुमच्या? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे, पण अलॉंग द लेंथ असेल, फक्त लिनियर असेल एखादा ऑब्जेक्ट, तर त्या ठिकाणी व्हॉल्यूमच्या जागेवरती आपण काय घेतो? लेंथ घेतो. मग मास काय येईल? डेन्सिटी इंटू लेंथ येईल. बरं, आता इथे डेन्सिटी बघितली आपण तर कशाने दाखवलेली? एमने. आणि लेंथ कॅपिटल एल ने. मग याचं जे मास आहे ते मास किती येईल? कॅपिटल एम किती येईल? एम इंटू एल येईल ना. बरोबर, चेक करा. डेन्सिटी इंटू लेंथ, डेन्सिटी इंटू लेंथ. म्हणजे हा जो यम आहे या यमच्या जागेवरती मी काय लिहू शकतो? 3/2 यम इंटू एल, स्मॉल यम इंटू एल. ठीक आहे. आणि आर स्क्वेअर. बरं, आता आर बघा बरं किती? आर तुम्ही इथून काढू शकता. आर किती येईल इथून? आर ची किंमत असेल एल अपॉन 2 पाय. बरोबर आहे. मग टाका या ठिकाणी एल स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर केला मी डायरेक्टली. मग इथे काय काय शिल्लक राहील? 3 कॅन्सल होत आहे का? काही नाही. यम, एल इंटू एल स्क्वेअर, हा झाला एल क्यूब, आणि 2 इंटू 4 झालं 8 पाय स्क्वेअर. म्हणजे 3 ml³ अपॉन 8 पाय स्क्वेअर. चेक करा, क्यूब क्यूब मध्ये हे दोन ऑप्शन आहेत, डिनॉमिनेटरला 8 पाहिजे, म्हणजे ऑप्शन बी जे असणार आहे ते करेक्ट आहे बघा. तर हा प्रश्न दोनदा विचारलाय, 23 आणि 20 ला. तर रिपीट होतो या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न. तर अशा टाईपचा प्रश्न येऊ पण शकतो यावर्षी. ठीक आहे, तर व्यवस्थितपणे हा प्रश्न जो आहे तो सोडवा. यानंतरचा प्रश्न बघूया.
4 point masses M, 2M, 3M and 4M are kept at the corners A, B, C and D respectively of a square ABCD of side B. बघा या ठिकाणी आपल्याला एक स्क्वेअर दिलेला आहे. समजा आपण कन्सिडर करूया की हा स्क्वेअर आहे ए बी सी डी. आता हे जे व्हर्टेक्स आहेत ना या स्क्वेअरचे म्हणजे ए बी सी डी या ठिकाणी आपण पॉइंट मासेस ठेवलेले आहेत. काय म्हणतात ते 4 पॉइंट मासेस. मग एच्या ठिकाणी समजा एम असेल, बी च्या ठिकाणी 2M असेल, त्यानंतर सी च्या ठिकाणी 3M असेल आणि डी च्या ठिकाणी किती 4M. ठीक आहे. पुढे आणि या स्क्वेअरची साईड पण दिलेली बघा. साईड किती आहे बी. ही साईड बी आहे, ही साईड बी आहे, ही साईड बी आहे आणि ही पण साईड बी आहे. मला सांगा बरं याचा डायगोनल किती येईल. डायगोनलचा फॉर्म्युला पण तुमच्याकडे बरं नसेल तर मग पीजीटी लावा. काय म्हणणार आपण रूट मध्ये इथे बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय अंडर रूट मध्ये 2b स्क्वेअर. स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल करा म्हणजे रूट 2b एवढा डायगोनल असणार आहे. बरोबर. बरं काय विचारले त्यांनी आपण ते बघूयात. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम. ह्या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला एक्सिस ऑफ रोटेशन बघणं गरजेचं आहे. अबाउट अँड एक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द स्क्वेअर. याला कसा आहे तो परपेंडिक्युलर. या प्लेनला तो परपेंडिक्युलर आहे अँड दॅट इज पासिंग थ्रू पॉइंट डी. डी मधून तो पास होत आहे. तर अशा पद्धतीचा हा एक्सिस असेल नाही का. जो काय असणार या एक्सिस या प्लेनला परपेंडिक्युलर असेल आणि डी या पॉइंट मधून तो पास होणार आहे. तर हा झाला एक्सिस ऑफ रोटेशन आणि आपल्याला या एक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती त्या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगायचा आहे. तर कॉमन बेसिक फॉर्म्युला आपण जर बघितलं तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय फॉर्म्युला आहे या ठिकाणी एम आर स्क्वेअर. मग आपल्याला काय करावं लागेल आता हा ए पॉइंट आहे मग तो डी पासून किती अंतरावरती एम म्हणजे काय मास. मग ए या पॉइंटला किती मास आहे एम आणि या पॉइंटचं या डी पासून किती अंतर आहे बी. मग त्याचा स्क्वेअर करायचा एम आर स्क्वेअर. जसं का समजा ए पॉईंटचा मी काढला तर एम आणि डिस्टन्स किती बी. तसंच बी पॉईंटला जे मास असेल सी पॉईंटला जे असेल डी पॉईंटला जे असेल. बरं डीचं डिस्टन्स किती डीचं डी पासून डिस्टन्स किती 0. मग ते काय डीला सोडून द्या. डी काही घ्यायचं गरज नाही. डायरेक्ट काढू का मग सांगता येईल का तुम्हाला सगळ्यांची ऍडिशन करायच्या. बघा आता समजा एच आहे. एचं काय असेल इथून एम आणि डिस्टन्स किती त्याचं बी. तर बी स्क्वेअर एम बी स्क्वेअर. सोपं. आता हा पॉईंट बघा बी. आता हे डिस्टन्स पण माहिती आहे ना तुम्हाला रूट 2b आहे म्हणून. मास किती आहे 2m आणि डिस्टन्सचा स्क्वेअर करायचा म्हणजे रूट 2 चा स्क्वेअर काय झाला 2 आणि b चा b स्क्वेअर प्लस इथे c चा 3m मास झालं आणि डिस्टन्स b तर b चा स्क्वेअर. मग किती यांची ऍडिशन बघा बरं 1 2 2 इंटू 2 4 म्हणजे 1 5 आणि 3 8 8 mb स्क्वेअर. आलं लक्षात. म्हणजे कोणतं ऑप्शन आहे बी ऑप्शन जे ते करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न आहे अन इन्क्लाइन प्लेन मेक्स अन अँगल 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. अ सॉलिड स्पियर रोल्स डाऊन फ्रॉम द टॉप ऑफ द इन्क्लाइन प्लेन फ्रॉम रेस्ट विदाउट स्लिपिंग has a linear acceleration along the plane equal to where g is the acceleration due to gravity. अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि पॉप्युलर प्रश्न आहे बघा. जसं की आपल्याला माहिती आहे एखादा इन्क्लाइन प्लेन असेल अशा पद्धतीचा आणि हा जो इन्क्लाइन प्लेन आहे तो या हॉरिझॉन्टल सोबत या ठिकाणी जो अँगल बनवत आहे तो 30 डिग्री आहे. आता इथून काय होत आहे एक स्पियर जो आहे तो स्लीप न होता खाली येत आहे म्हणजे इथे प्युअर रोलिंग आहे. कोणती मोशन याची पूर्णपणे रोलिंग मोशन आहे. हं? मग आपल्याला काय विचारलंय त्यांनी की ही जी बॉडी आहे ना ज्यावेळेस ही बॉडी खाली येत असेल तर याचं काही ना काही ऍक्सेलरेशन असेल तर ते ऍक्सेलरेशन किती लिनियर ऍक्सेलरेशन किती असणार आहे. त्याचा डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे काय लिनियर ऍक्सेलरेशन काय असतो ए इज इक्वल्स टू बोला जी साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस आय अपॉन एम आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला डायरेक्टली लक्षात ठेवायचा तुम्ही. रोलिंग मोशन मध्ये जर त्या ऑब्जेक्टचा आपल्याला त्या ठिकाणी जर का लिनियर ऍक्सेलरेशन काढायचं असेल मग तो ऑब्जेक्ट कोणता आहे ते महत्वाचं आहे. ऑब्जेक्ट काय या ठिकाणी स्पियर दिलेला आहे. मग स्पियर दिलेला असेल तर स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्या. स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती किती आहे 2/5 एम आर स्क्वेअर. बरोबर की नाही. पण टाका किमती थिटा किती आहे 30 डिग्री ना. बरं साइन 30 पण दिलं त्यांनी किती 0.5 1/2 नाही का. मग या ठिकाणी जर आपण याच्या किमती टाकलं तर काय भेटेल आपल्याला सांगा बरं आता डायरेक्ट जी इंटू साइन 30 म्हणजे किती 1/2 डिवायडेड बाय 1 प्लस आय म्हणजे किती 2/5 एम आर स्क्वेअर
डिव्हिजन मध्ये कोण? एम आर स्क्वेअर. येतं ना लक्षात? मग हे एम आर स्क्वेअर या ठिकाणी काय झाले? कॅन्सल झाले. म्हणजे आपल्याला काय भेटतं इथे? G/2 वरती भेटत आहे. आणि हे 1+2/5 म्हणजे किती झालं ते? 5 × 1 5 + 2 7/5. त्याला असं लिहा G/2 × 5/7. म्हणजे काय झालं? 5G/7 × 2 किती? 14. 5G/14 जे ते करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते या ठिकाणी करेक्ट आहे बघा. त्याचा प्रश्न आपण बघूयात. अ डिस्क अँड अ रिंग बोथ हॅव सेम मास अँड रेडियस. द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट इट्स डायमीटर टू दॅट ऑफ रिंग अबाउट अ टँजंट इन इट्स प्लेन इज. 24 मध्ये हा प्रश्न विचारला बघा. अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला फॉर्म्युले जे आहेत हे डायरेक्टली लर्न पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला जो आहे तो त्या ठिकाणी डिराईव्ह नाही करत बसणार. मग आता सांगितलंय काय? एक डिस्क आहे आणि एक रिंग आहे. दोघांचं काय? मास सारखा आहे, रेडियस सारखी आहे आणि रेशो विचारलेला आहे सरळ सरळ. पण आता रेशो कशाचा आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाचा आहे. डिस्क अपॉन रिंग. पण यांचा जो एक्सेस ऑफ रोटेशन आहे ना तो महत्वाचा आहे. आता ही जी डिस्क आहे ही कशी फिरते? डायमेट्रिकली फिरते. बरोबर आहे. मग मला सांगा डिस्कचा अबाउट द डायमीटर काय फॉर्म्युला असतो मोमेंट ऑफ इनर्शियाचा? तो असतो mr²/4. आता माहिती नसेल तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. अबाउट द डायमीटर. आणि रिंगसाठी काय असणार आहे? रिंगसाठी आता काय म्हणतात ते? टँजेन्शियल आहे. टँजेंट इन इट्स अ प्लेन आहे. मग पहिल्यांदा आपण त्याचा एक्सिस सेंटरमधून पास करणार आहोत. मग एक टँजेन्शियल घेणार आहोत. मग पॅरलल एक्सिस थेरम येणार आहे. पॅरलल एक्सिस थेरममध्ये काय असतं या ठिकाणी? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स टँजेंट इज 3/2 mr². लक्षात ठेवायचं आहे. कशासाठी हे? रिंगसाठी. दिस इज फॉर डिस्क अँड दिस वन इज फॉर रिंग. लक्षात राहील का? मग सरळ सरळ या दोघांचा रेशो घ्या. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. म्हणजे हा काय? mr²/4. आणि हा काय असणार आहे? 2 ना? 2/3 mr². हे दोन्ही होतात कॅन्सल. म्हणजे आपल्याला काय भेटतं? 2/4 3 जा 12 म्हणजे 1/6. 1/6 म्हणजे 1:6. करेक्ट ऑप्शन सी आहे त्याचं. यानंतरचा प्रश्न आहे. टू लूप्स A and B of radii R1 and R2 are made from uniform wire. If moment of inertia of A is IA, I suffix A, and that of B is IB, then R2 upon R1. आपल्याला हे काढायचं नाही का? आणि मोमेंट ऑफ इनर्शिया यांचा रेशो पण दिलेला आहे जो की 27 आहे. आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की सर या ठिकाणी लूप दिलेला आहे. मग जर का एखादा लूप असेल तर त्या लूपचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो I इज इक्वल्स टू mr². हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथून आपण असं म्हणू शकतो की I जो आहे तो r² सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे. आणि ते आपण जवळपास मग चुकतो. कारण आपल्याला रिलेशन भेटलं की आपण याच्यावरून डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकतो. काय? I1/I2 इक्वल्स टू R2/R1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि ह्या रिलेशनवरून व्हॅल्यू तर तुम्हाला दिलेली. पण मग हे चुकणार आहे जर आपण या पद्धतीने गेलो तर. इथे होतंय काय माहिती का? इथे 2 लूप तर आपण बनवतोय. एकाची रेडियस आहे R1, दुसऱ्याची रेडियस आहे R2. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे दोन्ही लूप आपण एकाच वायर पासून बनवत आहोत. ठीक आहे. मग समजा वायरची जी काही लेंथ असणार आहे, ही वायरची लेंथ त्या लूपचा काय बनणार आहे? सरकम्फरन्स बनणार आहे 2πr. म्हणजे लेंथ जर वाढली, आपण असं म्हणू शकतो की लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस बनते इथे. म्हणजे रेडियस जास्त असेल याचा अर्थ त्या ठिकाणी लेंथ जास्त आहे. हे रिलेशन आपल्याला भेटतं. बरोबर आहे की नाही? हे माहिती आहे ना सर्वांना? आता इथे होतंय काय माहिती का? वायरचं मटेरियल सेम आहे. सेम मटेरियल आहे या वायरचं. वायरचं मटेरियल सेम आहे याचा अर्थ त्या वायरचं जे मास आहे ते पर युनिट लेंथ कॉन्स्टंट आहे. येतंय का लक्षात? म्हणजे आपण असं म्हणू शकतो समजा एखादी वायर असेल. मग पर युनिट मीटर समजा एका मीटरला त्याचं जे काही मास आहे, तेच मास त्या ठिकाणी दुसऱ्या मीटरलाही असणार आहे आणि एकाच मटेरियलपासून या दोन्ही पण लूप्स जे आहेत ते तयार होत आहे. त्यामुळे या ठिकाणी याचं जे मास पर युनिट लेंथ आहे ज्याला मी म्यूने इंडिकेट करतो, त्या म्यूलाच काय म्हणतात? मास पर युनिट लेंथ असं म्हणतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की जर मला या ठिकाणी मास काढायचं असेल, तर मी म्यू इंटू एल असं लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? बघा बरं. याच्यासोबत आता जर मास कॉन्स्टंट असेल तर याचं रिलेशन इन्व्हर्सच येतं. परंतु म्यू इक्वल टू एम अपॉन एल
मग एम जर मला काढायचं असेल तर म्यू इंटू एल लिहिणार आपण. बरं एल म्हणजे कोण इथे बघा बरं. एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आपण असं म्हटलेलो आहोत. म्हणजे एल कशाच्या बरोबर आहे, समजा इथे 2 पाय आरच्या बरोबर आहे. मग मी या ठिकाणी जर म्हणालो की म्यू इंटू 2 पाय इंटू आर. बरं आता म्यू कॉन्स्टंट आहे, आपण आता सांगितलं की लेंथ पर युनिट, सॉरी मास पर युनिट लेंथ काय आहे, कॉन्स्टंट आहे. 2 पाय काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे एमचं आणि आरचं रिलेशन काय झालं या ठिकाणी, एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आहे. म्हणजे मास हा रेडियस सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे की नाही. मग हा मास या रेडियस सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्या कारणाने या ठिकाणी हे जे रिलेशन असतं हे आर स्क्वेअर नाही बनत, तर ते बनतं आर क्यूब. आलं एक लक्षात मला काय सांगायचं आहे. मासचं आणि रेडियसचं रिलेशन इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल तयार होतं. मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनल तयार होत असल्या कारणाने आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब बनत असतो. जर ही गोष्ट जर आपल्याला माहिती नसेल तर आपला हा न्यूमेरिकल गेला, त्याचे मार्क नाही भेटणार मग आपल्याला. तर ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. जर मटेरियल सारखं असेल, एकाच मटेरियल पासून दोन लूप तयार करत असतात, तर त्या ठिकाणी मास पर युनिट लेंथ जो असतो तो कॉन्स्टंट असतो आणि हा जो मास असतो तो त्या रेडियस सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आले का लक्षात. मग आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब जर बनत असेल तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो काय, आय ए अपॉन आय बी इक्वल्स टू R1 अपॉन R2 ब्रॅकेट क्यूब. मग आय ए अपॉन आय बी किती आहे, 27 आहे. आणि R1 अपॉन R2 ब्रॅकेट क्यूब. 27 कशाचा क्यूब आहे बोला, 3चा. तर R1 अपॉन R2 काय विचारलंय, R2 अपॉन R1 उलट करायला 1/3. बरोबर आहे की नाही. म्हणजे ऑप्शन 1:3 जे आहे ते या ठिकाणी करेक्ट असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे बघा, फॉर अ पार्टिकल मुव्हिंग इन अ व्हर्टिकल सर्कल द टोटल एनर्जी ऍट डिफरंट पोझिशन्स अलाउंग द पाथ. आता हा थेरॉटिकल प्रश्न आला. प्रश्न आहे अत्यंत सोपा. समजा एखादा पार्टिकल आहे आणि हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. तर हा जो पार्टिकल असणार आहे याची डिफरंट पोझिशनला टोटल एनर्जी किती असणार आहे असं ते म्हणतात. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण एक कॉन्सेप्ट शिकलेलो आहोत आणि प्रत्येक पॉइंटला म्हणजे 4 पॉईंट आपण घेतले होते ना. समजा हा एक पॉईंट, हा हा एक आणि हा एक. तर हा झाला टॉप पॉईंट, टॉपचा पॉईंट झाला. हा झाला लोएस्ट पॉईंट आणि हे मिड पॉईंट असतात दोघे जण. तर प्रत्येक पॉईंटला एनर्जी आणि त्याची व्हेलॉसिटी फाइंड आउट केलेली होती. बरं थोडा विचार करा आणि मला सांगा, समजा आता हा ग्रॅव्हिटीमुळे करतो बरं का, काय म्हणतात ते, द मोशन इज अंडर ग्रॅव्हिटी. आता ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट समजा इथे पॉइंट असेल हा, तर हा समजा अशा पद्धतीने फिरत आहे. तर इथे याची जी एनर्जी असणार आहे ती कोणती एनर्जी जास्त असणार आहे, कायनेटिक एनर्जी की पोटेन्शियल एनर्जी. तुम्ही इमॅजिन करू शकता की खाली येताना त्याची व्हेलॉसिटी ग्रॅव्हिटीमुळे वाढत जाते. म्हणून इथे याची कायनेटिक एनर्जी जी आहे ती मॅक्झिमम असणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती मिनिमम असणार आहे. बरोबर आहे. पण टोटल एनर्जी तेवढीच आहे ना, कारण टोटल एनर्जी काय आहे? टोटल एनर्जी इज कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे यांच्यामध्ये फरक जरी झाला, म्हणजे जेवढी कायनेटिक एनर्जी वाढणार आहे, तेवढी पोटेन्शियल एनर्जी काय होत असते? कमी होत असते. परंतु टोटल एनर्जी तर कॉन्स्टंटच असते. टोटल एनर्जीमध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. तसाच हा पार्टिकल जर इथून इथं आला, तर काय होईल हळू-हळू? हळू याची व्हेलॉसिटी कमी होत जाईल. म्हणून कायनेटिक एनर्जी कमी होत जाईल, पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल. पण टोटल एनर्जी तर कॉन्स्टंटच आहे. मग तो इथे आला. इथे आल्यानंतर याची कायनेटिक एनर्जी सर्वात कमी असेल, पोटेन्शियल एनर्जी सर्वात जास्त असेल. म्हणजे जी कायनेटिक एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी चेंज होत आहे, तर एक वाढल्यामुळे दुसरी कमी होत आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे असं काही लॉजिक आहे, असं काही मॅजिक नाही ना या ठिकाणी. कुठल्या प्रकारचं मॅजिक आहे का? नाही. म्हणजे एक वाढत असेल, तर दुसरी कमी होत असते. पण टोटल एनर्जी ही काय कॉन्स्टंटच असते. त्यामुळे याचं इज कन्झर्व्ह जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. आलं का लक्षात? यानंतरचा प्रश्न बघूयात. A solid sphere of mass m and radius r is rotating about its diameter. A solid cylinder of the same mass and same radius is also rotating about its geometrical axis with angular speed twice that of the sphere. The ratio of kinetic energy of sphere to the kinetic energy of cylinder will be. बघा आता आतापर्यंत आपण जे काही प्रश्न बघितलेले तशाच टाईपचा हा पण प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जर प्रश्नांचा एक जर सिक्वेन्स बघितला किंवा या चॅप्टरवरती जे प्रश्न विचारले जातात ते कसे विचारले जातात. एखादा ऑब्जेक्ट दिलेला असतो, त्याचा काही ना काही मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. दुसरा ऑब्जेक्ट दिला जातो, त्याचा मास, त्याचं रेडियस वगैरे ते सर्व काही सेमच असतं. आणि दुसरा पॅरामीटर जो अननोन असतो त्या ठिकाणी तो विचारला जातो. किंवा एखादा ऑब्जेक्ट दिला जाईल, त्याला दुसऱ्या ऑब्जेक्टच्या शेपमध्ये कन्व्हर्ट केला जाईल. मग त्या ठिकाणी दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो किती आहे किंवा तो जो नवीन शेप तयार झालेला असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, अशा प्रकारचे हे प्रश्न या ठिकाणी तयार झालेले आहेत बघा. इथे सुद्धा तसाच प्रश्न आहे हा. 25 मध्ये हा प्रश्न विचारला. एक सॉलिड स्फिअर दिलेला आहे.
आता हा जो सॉलिड स्पियर आहे, हा रोटेट होत आहे. तो रोटेट होत असताना याची काही ना काही रोटेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे. बरं, रोटेट होत असताना त्याचा एक्सिस कोणता आहे? डायमीटर आहे. अबाउट इट्स डायमीटर. बरं, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे? जो आतापर्यंत आपण वापरलाय प्रत्येक ठिकाणी, तो असतो हाल्फ I ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? हा आपल्याकडे रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. बरं, आता सॉलिड स्पियर रोटेट होत असताना त्याचा मास किती आहे? m आहे. रेडियस किती आहे? r आहे. आता यांचं असं म्हणणं आहे, की दुसरा जो ऑब्जेक्ट आहे तो सॉलिड सिलेंडर आहे आणि या सॉलिड सिलेंडरचं मास सेम आहे, रेडियस सेम आहे. म्हणजे जे स्पियरचं होतं तेच. ठीक आहे. इज अल्सो रोटेटिंग अबाउट इट्स जॉमेट्रिकल एक्सिस विथ अँग्युलर स्पीड. आता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, की सिलेंडरची अँग्युलर स्पीड स्पियरच्या अँग्युलर स्पीडच्या डबल आहे. ठीक आहे. हे दिलेलं आहे. मग आता इथे काही मी पूर्ण त्याला सॉल्व्ह करत बसणार नाही स्टेप बाय स्टेप. साधा आणि सिंपल फॉर्म्युला आता तुमच्याकडे हा आहे. तुम्ही याच्यावरूनच आता अंदाज लावा, की ही कायनेटिक एनर्जी कशासोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? I ओमेगा स्क्वेअर सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आता मी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहित आहे कशासाठी सुरुवातीला? सॉलिड स्पियरसाठी. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? 2/5 mr स्क्वेअर. आता मास आणि रेडियस तर सारखीच आहे म्हणतात ते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी mr स्क्वेअर लिहिण्याची गरज नाही. ओमेगा स्क्वेअर डायरेक्टली लिहितो. ठीक आहे. आता पुढे अशीच रोटेशनल कायनेटिक एनर्जी मला काढायची आहे कुणासाठी? सिलेंडरसाठी. सिलेंडरचा फॉर्म्युला 1/2 mr स्क्वेअर. mr स्क्वेअर लिहिण्याची गरज नाही. ओमेगा स्क्वेअर. पण ओमेगाच्या जागेवरती काय लिहावं लागेल मला आता? 2 ओमेगा लिहावा लागेल. कारण त्याची जी अँग्युलर स्पीड आहे ती काय होते? डबल होते आहे. ठीक आहे. मग घ्या या दोघांचा रेशो. उत्तर तुम्हाला डायरेक्टली भेटेल. रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ स्पियर टू द रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ सिलेंडर. ठीक आहे. मग इथे काय राहील? 2/5 राहील आणि इथे काय असेल? 2, 2. या 2 चा स्क्वेअर झाला 2च नाही का? म्हणजे झालं 2/10. 2/10 म्हणजे 1/5 म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते या ठिकाणी करेक्ट असणार आहे. या पुढचा प्रश्न बघूयात. अ सॉलिड स्पियर अँड थिन वॉल्ड हॉलो स्पियर हॅव सेम मास अँड सेम मटेरियल विच ऑफ देम हॅव ग्रेटर मोमेंट ऑफ इनर्शिया. आता या ठिकाणी आपल्याला एक सॉलिड स्पियर दिलेला आहे आणि दुसरा जो आहे तो हॉलो स्पियर सांगितलेला आहे. थिन हॉलो स्पियर. आता एक गोष्ट काय लक्षात ठेवा, की मोमेंट ऑफ इनर्शिया मास वरती डिपेंड असतो हे आपल्याला माहिती आहे. आणि या डिस्टन्सच्या स्क्वेअर सोबत सुद्धा तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे हे मास जेवढं दूर असणार आहे, तेवढा त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो जास्त असणार आहे, असं आपण म्हणतो. हॉलो स्पियर जर म्हटलं हॉलो स्पियर, तर हॉलो स्पियरचं जे मास असतं ते पूर्णपणे सरफेसवरती डिस्ट्रिब्युटेड असतं. बरोबर आहे की नाही? त्यामुळे याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, हा जास्त असतो. याच्या कंपॅरिझनमध्ये सॉलिड स्पियरच्या कंपॅरिझनमध्ये. कारण सॉलिड स्पियरच्या सेंटरच्या जवळच काय होत असतं बघा, मास जे आहे ते डिस्ट्रिब्यूट होऊन जातं. मग हे जर का मास याच्या सेंटरच्या जवळ जर डिस्ट्रिब्यूट होत असेल, तर याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो सॉलिड स्पियरचा, हा कायम हॉलो स्पियरच्या मोमेंट ऑफ इनर्शियापेक्षा कमी असतो. याचं महत्त्वाचं कारण तुमच्या लक्षात येतंय? कारण याच्यामध्ये मास कुठे डिस्ट्रिब्युटेड आहे? ओव्हर दी सरफेस. आणि हा हॉलो आहे ना, आतमधून मोकळा आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा जास्त राहणार आहे? या हॉलो स्पियरचा. तर तुम्ही या ठिकाणी सिम्पली म्हणू शकता, की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो स्पियर इज ग्रेटर दॅन सॉलिड स्पियर.